पावसाच्या माहेरघरीच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असल्याचे चित्र समोर आले आहे। इगतपुरी शहरातील सर्वच ठिकाणी पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे। आठवड्यातून 3च दिवस शहराला कमी दाबाने पाणी पुरवठा केला जात असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावाचे पाणी कमी झाल्याने येणारे पाणी अतिशय दुर्गंधीयुक्त येत असून हे पाणी पिण्यायोग्य नाही असा टेस्टिंग अहवाल आला आहे। तरीही हेच पाणी फिल्टर न करता पाणी पुरवठा केला जात असल्याने आता नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। या विरोधात इगतपुरीकरांनी एकजूट करून भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस योगेश चांदवडकर यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले। इगतपुरी शहराला 24 तास पाणी पुरवठा व्हावा म्हणून गेल्या 7-8 वर्षांपूर्वी भावली धरणातून इगतपुरी शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी 36 कोटी रुपयांची योजना मंजूर करण्यात आली होती। नळ पाणी पुरवठा योजना कामाची मुदत 2 वर्षांची होती, मात्र अद्यापही ही योजना पूर्ण झालेली नसून केवळ 40 ते 50% काम झाले असून संबंधित ठेकेदाराला काम पूर्ण झाल्याचा दाखला देखील दिला आहे। यामुळे या नळ पाणी पुरवठा योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला आहे। तसेच आरोग्य विभागाचे कचरा उचलण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने शहरात घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।